झालं जेवण वगैरे. माझं पण झालं. बसले मी आता अशीच, जरा वारा येतं म्हणून. 5 वर्ष आहे ना, तुम्हाला सांगायचं म्हणजे 5 वर्ष मी वरती वरचं रूम आहे ना माझं, तिथेच मी बसायचे. कारण का तिथे मला ह्या खालच्या रूममध्ये बसायला जागा नव्हती. आज मी एवढं मला छान वाटलं ना खाली गारव्याला बसून. नाही तर 5 वर्ष मी ना वरती वरती पत्रा आहे, पत्रा तापायचा माहिती आहे का, तरी पण मी खाली येत नसं. कारण का भांडणं वगैरे व्हायला नको म्हणून. आणि ते पण कधी असे मला म्हटले नाही की अगं बाई, वरती एवढा पत्रा गरम झालेला आहे, तू खाली ये. बघा माणसाचे दिवस कसे पालटतात ना. माझे तर सर्व मार्ग देवाने मोकळे केले, सर्व. सैतानच घालून टाकला आयुष्यातला, माहिती का. देवाने सर्व मार्ग मोकळे केले आणि सर्व गोष्टी चांगल्या घडत राहिल्या. आता समाधान आहे, शांतता आहे, वादविवाद नाही आहे, कोणाला टोमणे टामणे नाही आहेत, हात उगारणं नाही आहे, घाणेरडं बोलणं नाही आहे, एकदम शांत आहे बघा. आणि मी आता माझ्या घरामध्ये ना खाली पंखा पण लावत नाही, तुम्हाला दाखवते. कारण का स्लॅब आहे आणि तो स्लॅब असा आहे ना, फरशी आहे त्याच्यात, तर त्या फरशांमुळं घर एकदम गार लागतं. तर सांगायचं म्हणजे सैतान गेला बाबा, माझ्या आयुष्यातून सैतान निघून गेला. आणि हे सर्व घडवणारा देवच आहे. नाही तर मला इतकं 6 वर्ष त्रास होता, 5-6 वर्षापासून खूप भयंकर यातना होत्या, शारीरिक मानसिक भयंकर यातना होत्या. तर बघा, देव सर्व करणारा आहे. माझा तर पूर्ण देवावर विश्वास आहे. मी माणसावर विश्वास ठेवणं कधीच सोडून टाकलं. ज्यावेळेस देव माझ्या आयुष्यामध्ये नवीन नवीन साक्षी घेऊन येत राहिला आणि सर्व त्यांनी घडवलं, तर मी देवावर विश्वास ठेवत आहे. आणि देवाशिवाय ह्या जगामध्ये काहीच शक्य नाही, एवढं मात्र खरं आहे. पापाचा घडा भरला की देवच फोडतो आणि तो वेळ देतो. आपण म्हणतो काय या व्यक्तीचं, ही व्यक्ती इतकी वाईट वागते आणि हिचं का वाईट होत नाही, का हिला काही होत नाही, शिक्षा हिच्या शरीराला, ह्याला त्याला. देव म्हणतो थांब, तू कशाला टेन्शन करतेस. देवाच्या काठीचा आवाज पण येणार नाही. आणि झालेलं आहे माहिती आहे का, होतं आहे अद्दल घडलेली, तरी पण ते सुधरत नाहीत. असू दे, आता काहीतरी मोठी अद्दल घडेल, मोठी काहीतरी देव शिक्षा देणार असेल. कारण का देव म्हणतो थांब ना, मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस. त्यांना शिक्षा करणारा मी आहे. एवढ्या शिक्षा देऊन पण देव त्यांना त्यांना देवाचं भय वाटत नाही. मला हेच म्हणायचं होय की नाही. माझ्या आयुष्यात जर मला कुणी असं पटकन काही बोललं ना, तर मला असं वाटतं का रे नको बाबा कोणाच्या नादी लागायला, नाही का, कोणाच्या शिव्या शाप घ्यायला, कोणाच्या शब्द अपशब्द आपण ऐकायला नको असं वाटतं. पण काही काही लोक इतके निभरघट्ट असतात ना, त्यांना कसलीच लाज लज्जा शरम काय, कुठल्या मातीचे बनलेले आहेत काय माहिती बाई, आणि कुठल्या जगात राहतात. त्यांना माहिती जगात काय चाललेलं आहे काय नाही. हां, जग कशा प्रकारे बोलतंय, काय करतंय. अपने मस्ती में मस्त आहे, परंतु मस्ती उतरायला देवाला वेळ लागणार नाही. माहिती झालेलं आहे गेल्या वर्षीच. आता बघू अजून काय काय घडते, पण देव तर माझं उतरवणार, हे मी 100% सांगते. देव कुठल्या ना कुठल्या गोष्टीने माज हा उतरवणार म्हणजे उतरवणारच. ही माझी काळा दगडावरची रेघ आहे आणि ते होणार. त्याला हे नाही, देवाकडं माफी नाही. आणि देव हे करणार म्हणजे करणारच. ही माझी साक्ष होणार आहे पुढं जाऊन, की मी बघा तुम्हाला सांगत होते ना की देव करतो, देव मार देतो. तर हे मी तुम्हाला सांगेल जेव्हा शिक्षा मिळेल, आणि शिक्षा ही मिळणार आहे. त्या शिक्षेपासून कुणीच लपलेलं नाही. जर मी पण त्या गोष्टी केल्या असत्या ना, तर देवाने मला पण शिक्षा दिली असती आणि मी त्या शिक्षेस पात्र झाले असते. देवाच्या नजरेतून कोणीच चुकलेलं नाही. फक्त वेळ येऊ दे. आज त्यांची वेळ चांगली आहे, उद्या वेळ कशी येईल हे त्यांना माहिती नाही आणि कोणालाही माहिती नाही, फक्त देवाला माहिती.